नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. बाप हा फक्त शब्द नाही, ती एक जबाबदारी असते. पण जर बापच स्वतःच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला तर काय? आजची बातमी आहे अशाच एका माणसाची, जो वडील म्हणून जन्मला पण वासनांध प्रेमात आंधळा झाला. एका अल्पवयीन मुलाचं लग्न एका 18 वर्षीय मुलीशी ठरवलं जातं. पण ही योजना होती त्याच्या वडिलांचीच. होय, त्याचं कारण म्हणजे वडिलांचंच त्या मुलीवर प्रेम होतं. दिवस रात्र मोबाईलवर गप्पा, व्हिडिओ कॉल आणि घरच्यांना फसवणं. पत्नीला शंका आली, तिने आवाज उठवला, पण कोणालाही विश्वासच बसला नाही. पण जेव्हा मुलाने स्वतः पुरावे गोळा केले तेव्हा वडिलांचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. त्यांनी घरातलं सोनं रोकडं घेतलं आणि त्या मुलीला घेऊन पळून गेले. तिच्याशीच निकाह केला. समाज, संस्कार, नातेसंबंध या सगळ्या गोष्टींना एका बापाने काळं फासलं आणि आज त्याची पत्नी, त्याचा मुलगा दोघही न्यायाच्या शोधात आहे. आणि समाज एक प्रश्न विचारतोय, हे कसलं प्रेम आणि कसलं बापपण? ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह. अशाच विकृत घटनांचं वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. बघत रहा, सतर्क रहा, जागृत रहा. आवाज तुमच्या हक्काचा.